जर तुम्ही सकाळी आलात आणि अशाच पद्धतीने येऊन तुमच्या ट्रेडिंग सेटअप समोर बसलात, सकाळी पहिला ट्रेड घेतला, पहिला ट्रेड लॉसमध्ये गेला म्हणून दुसरा ट्रेड घेतला, तोही लॉसमध्ये गेला, तिसरा ट्रेड घेतला, तोही लॉसमध्ये गेला. आता तुमचा रोजचा रूल आहे की मॅक्सिमम 2 किंवा 3 ट्रेड मला घ्यायचे. पण आज असं झालं की तुम्ही पहिला लॉसमध्ये गेल्यानंतर दुसरा घेतला, तिसरा घेतला, चौथा घेतला, मग असं सुरू राहिलं. म्हणजे जे तुम्हाला 2 ते 3 ट्रेड घ्यायचे होते त्याच्या जागी तुम्ही आज 8 ते 10 ट्रेड घेतले. त्यामध्ये काही ट्रेडमध्ये प्रॉफिटही झाला, काही ट्रेडमध्ये लॉस झाला, पण ओव्हरऑल जर आजच्या दिवसाचं प्रॉफिट बघितलं तर ते कुठेतरी लॉसमध्येच होतं. जर तुमच्यासोबत असं झालं असेल किंवा तुम्ही असं करत असाल तर हा जो व्हिडिओ आहे तुमच्यासाठी लाईफ चेंजिंग असणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी केशव पाडवे आपलं स्वागत करतो माझ्या या यूट्यूब चॅनलवर. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण अशा गोष्टीबद्दल बोलणार आहे जे गोष्ट खूप साऱ्या ट्रेडर्सला लॉसमध्ये टाकते, खूप साऱ्या ट्रेडर्सचं डोकं खराब करून टाकते, त्यांची रात्रीची झोप उडवून टाकते. ते म्हणजे ओव्हर ट्रेडिंग. ओव्हर ट्रेडिंग हा प्रॉब्लेम नाही आहे. ओव्हर ट्रेडिंग एक पॅटर्न आहे आणि पॅटर्न जे आहेत ते बदलता येतात. ते पॅटर्न कसं बदलायचं ते आपण बघून घेऊया. पहिले तर ओव्हर ट्रेडिंगबद्दल थोडक्यात सांगतो. एखादा व्यक्ती एखाद्या दिवशी कोणत्याही एका सेटअपवर ट्रेड घेतो आणि त्या सेटअपमध्ये त्याला असं वाटतं की मी पुढे जाऊन चांगला प्रॉफिट जे आहे ह्या ट्रेडमध्ये, ह्या स्टॉकमध्ये किंवा ह्या सेटअपमध्ये घेऊ शकतो. मग तो पहिला ट्रेड घेतो, दुसरा ट्रेड घेतो, तिसरा ट्रेड घेतो, लॉस करत जातो, लॉस करत जातो, लॉस करत जातो. त्या लॉसला कव्हर करण्यासाठी अजून काही ट्रेड घेतो. त्या जे लॉस कव्हर करण्यासाठी ट्रेड घेतलेत त्या ट्रेडमध्ये पण लॉस करतो. त्या ट्रेडमागे काही प्लॅन नसतो, त्या ट्रेडमागे काही माइंडसेट नसतं, त्या ट्रेडबद्दल त्याला काही माहिती नसतं. फक्त आणि फक्त काय तर फोमो की बाबा मार्केट वरती जाताना दिसतंय, बाय साईडचा ट्रेड घेतला, मार्केट खाली जाताना दिसतंय, सेल साईडचा ट्रेड घेतला आणि जेव्हा तो बाय साईडचा ट्रेड घेतोय तेव्हा मार्केट खाली जात आहे. जेव्हा त्याला दिसतंय की खाली जात आहे मार्केट, मग तो सेल साईडचा ट्रेड घेतो. तर जेव्हा तो सेल साईडचा ट्रेड घेतो तेव्हा मार्केट वर जायला लागतं. मग जेव्हा वर जायला लागतं मग त्याला असं वाटतं की ऑलरेडी माझं नुकसान झालंय, अजून जास्त नुकसान व्हायला लागलं, म्हणून थोडंसं नुकसान झालं म्हणून तो परत त्या ट्रेडमधून निघतो आणि तो लॉसवर लॉस, लॉसवर लॉस, लॉसवर लॉस करतच जातो. फोमो म्हणजे काय? फोमो म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आउट. म्हणजे एखादी गोष्ट आपण मिस करतोय ती गोष्ट करण्यासाठी. जसं की एक्झाम्पल, एखादा ट्रेड आहे, त्या स्टॉकमध्ये ग्रीन कॅन्डल बनली, दुसरी ग्रीन कॅन्डल बनली, तिसरी ग्रीन कॅन्डल बनली. तुम्हाला वाटतं अरे हा स्टॉक वरती चाललाय, बाय करायला पाहिजे. तुम्ही बघितलंच नाही त्याच्या व्हॅल्यूम, त्याचा पॅटर्न, त्याचं जे काय पण इंडिकेटर, त्याचा सपोर्ट रेजिस्टन्स काहीच न बघता तुम्ही डोळ्यांनी फक्त काय बघितलं, पहिली ग्रीन कॅन्डल बनली, दुसरी बनली, तिसरी बनली, तुम्हाला वाटलं वर चाललाय, घेतला तुम्ही स्टॉक. दुसरा प्रॉब्लेम ओव्हर ट्रेडिंगमध्ये काय आहे ते म्हणजे की रिव्हेंज ट्रेडिंग. जसं मी पहिलेच म्हटलं की तुम्ही ऑलरेडी लॉस करू नये, तुमचे 5 ट्रेड लॉसमध्ये गेलेत, पण ते लॉस रिकवर करण्यासाठी तुम्ही परत अजून दुसरे 5 ट्रेड घेता, ज्या 5 ट्रेडमध्ये पण तुम्ही कुठेतरी तुमच्या डोक्यामध्ये काहीतरी भाजीपाला सगळा झालेला असतो, तुमच्या डोक्यामध्ये असा रिव्हेंज भरलेला असतो, राग भरलेला असतो की साला हे जे पैसे आहेत माझे गेलेले पैसे, हे पैसे मी रिकवर करणारच, काही येऊन जाऊ, मी सोडणार नाही. आणि तुमचे 5,000 लॉस झालाय, तो 5,000 रुपये लॉस तुम्हाला रिकवर करायचा आहे, पण रिकवर करायच्या नादात तुमच्याकडे जे आहे ते पण तुम्ही घालवून बसता. तुम्हाला असं वाटतं की आतापर्यंत तर चल लॉस झाला, काय प्रॉब्लेम नाही, आता तिच्या माला मी असा कडक स्टॉक शोधतो, असा कडक ट्रेड शोधतो, असा कडक पॅटर्न शोधतो की हा जो ट्रेड मी घेणार आहे हा ट्रेड माझा सक्सेसफुल होईल आणि आतापर्यंत जे काय पण माझं लॉस झालंय ते सगळं लॉस मी ह्या ट्रेडमध्ये रिकवर करून घेईन. ह्याला आपण म्हणतो रिव्हेंज ट्रेडिंग. एक याची दुसरी साईड पण आहे. काय? कधीतरी लॉस होतोय, मग तुम्ही परत ते रिव्हेंज ट्रेड करत जाता, फोमोमध्ये ट्रेड करत जाता. दुसऱ्या साईडला अजून एक गोष्ट होते, ती म्हणजे काय की तुमचा पहिला ट्रेड प्रॉफिटेबल गेला, दुसराही प्रॉफिटेबल गेला. तुमचा रूल आहे 2 किंवा 3 स्टॉक घ्यायचे. पहिला प्रॉफिटेबल गेला, दुसरा प्रॉफिटेबल गेला, तुम्ही विचार केला की 2 ट्रेड प्रॉफिटेबल गेलेत, आपला रूल आहे की आपण 3 ट्रेड घेतो, मग अजून एक तिसरा ट्रेड घेतो. मग तिसरा ट्रेड तुम्ही घेतला आणि त्या तिसऱ्या ट्रेडमध्ये पण प्रॉफिट झालं. मग काय होतं की तिसरा ट्रेड जे प्रॉफिट झाल्यानंतर तुम्हाला असं वाटतं की आज मला मार्केट कळून गेलंय, मी भगवान, अपुनिज नवाजुद्दीन सिद्दीकी का डायलॉग आहे ना तो, अपुनिज भगवान आहे, तसं तुम्हाला वाटायला लागतं. त्याच्यानंतर तुम्ही काय करता की ते जे 3 प्रॉफिट झालेले आहेत त्या प्रॉफिटच्या बेसवर तुमचं कॉन्फिडन्स जे आहे ते ओव्हर कॉन्फिडन्स होतं आणि मग तुम्ही घेता चौथा ट्रेड. ज्या ट्रेडमध्ये आत्तापर्यंत तुम्ही प्रत्येक ट्रेड हा प्लॅन करून घेतला, पण जो चौथा ट्रेड ओव्हर कॉन्फिडन्समध्ये तुम्ही घेतलाय, त्या ओव्हर कॉन्फिडन्सवाला जो ट्रेड असतो तो तुम्हाला टाकतो खड्ड्यात. जर तुम्ही ओव्हर ट्रेडिंग करताय किंवा तुमच्यासोबत जर असं होतंय ना
तर सिम्पली बघा, बऱ्याच वेळेस असं होतं जेव्हा आपण एक ट्रेड घेतो, 2 घेतो, 5 घेतो, असं जेव्हा आपल्यासोबत होतंय, तर सरळ तुम्हाला काय करायचंय, काहीच जास्त मेहनत घ्यायची गरज नाही. मोबाईल बाजूला ठेवा. जे काय पण ते मार्केट रिलेटेड काय एखादं तुमचा ब्रोकर ॲप ओपन करून ठेवलेलं असेल, बंद करा. लॅपटॉप असेल, स्क्रीन डाऊन करा. तिथून जी जागा आहे तुमची, समजा आता हा माझा सेटअप आहे, या सेटअपवरून उठून दुसरीकडे जा. तुमचा बेडरूम असेल, तुमचा बेड असेल, खाट असेल, कुठे जमीन असेल, जिथे असेल तिथे जाऊन झोपा. तुम्हाला बाहेर जायचं असेल, चहा प्यायची आहे किंवा काय असेल तुमचं जे करायचं असेल स्ट्रेस रिलीज करण्यासाठी, ते जाऊन करा. पण तो जो सेटअप आहे त्या सेटअपवरून उठा. जर तुम्ही तिथून उठलात, दुसरीकडे जर तुम्ही गेलात आणि बघायचं जर तुम्ही बंद केलं, तर मग ते मार्केट खाली जाऊ वर जाऊ काहीही जर झालं तुम्हाला माहिती राहणार नाही आणि परत ते पुढचे जे ट्रेड आहे ते तुम्ही घेणार नाही. आता याने काय फायदा होतो, एक तर तुम्ही जे काय पण अजून याच्या पुढे तुमचं नुकसान होणार असेल जर तुम्ही बघत राहिला, तर ते नुकसान तुमचं नाही होणार. तर ओव्हर ट्रेडिंग कशी थांबायची, त्याच्यातला हा पहिला रिझन होता. दुसरा, जो पण तुमचा सेटअप आहे, जो पण तुम्ही प्लॅन केला आहे, जे पण तुमचे रूल बनवले, 3 ट्रेड 2 ट्रेड जे पण प्लॅन आहे, जो पण सेटअप तुम्ही फॉलो करून तुमचा ट्रेड घेता, जेव्हा तुमचे 2 ट्रेड झाले, मग ते प्रॉफिटेबल असो, दोन्ही लॉसमध्ये असो, एक प्रॉफिटेबल एक लॉसमध्ये असो, काहीही असो, तुम्हाला फक्त आणि फक्त तेवढे 2च ट्रेड फॉलो करायचे, त्याच्यापेक्षा जास्त ट्रेड घ्यायचे नाही. दुसरं, जो पण सेटअप तुमचा आहे त्या एकाच सेटअपला फॉलो करून तुम्हाला ट्रेड घ्यायचा आहे, मग तो कुठलाही सेटअप असो. जर तुम्हाला स्टॉक वर जाताना दिसतोय, तो वर जाताना दिसतोय म्हणून तो नाही बाय करायचा. तो तुमच्या सेटअपमध्ये बसतोय का, तर त्याला बाय किंवा सेल करा. तुम्ही तो वर जाताना किंवा खाली जाताना दिसलाय आणि फोमोमध्ये तुम्ही तो ट्रेड घेताय, असं तुम्हाला नाही करायचं. तिसरा जो रूल आहे तो म्हणजे की तुमची एक लिमिट जी आहे लॉसची, जेवढं लॉस तुम्ही डेली बेसिस किंवा विकली बेसवर मंथली बेसवर घेऊ शकता, ते स्विंग जर करत असाल तर तुमचा एक विकली आहे, मंथली जो काय पण प्लॅन आहे, एक स्टॉप लॉस आहे तुमचा, की बाबा ह्याच्यापेक्षा जास्त मी लॉस घेऊ शकत नाही. तर तो जो स्टॉप लॉस आहे, तो स्टॉप लॉस किंवा तो जो लॉसचा अमाऊंट आहे, तो अमाऊंट आणि तो स्टॉप लॉस तुम्हाला फॉलो करायचा आहे. मॅन्युअली त्या स्टॉप लॉसला फॉलो करण्यापेक्षा डायरेक्ट एक ट्रेड लावून ठेवा, लिमिटची ऑर्डर लावून ठेवा, स्टॉप लॉसची ऑर्डर लावून ठेवा. दोन्ही ऑर्डर जर तुम्ही लावून दिला, तुमचा प्लॅन बनून गेला आहे, मला या पद्धतीने काम करायचं, अशा पद्धतीने मला ट्रेड करायचा आहे. स्टॉप लॉस लावला, तुमचा टार्गेट लावून झाल्यानंतर एक वेळेस कन्फर्म करून घ्या. ऑर्डर झालेली एका ऑर्डर लिस्टमध्ये जाऊन चेक करून घ्या, तुमच्या दोन्ही ऑर्डर प्लेस झाला आहेत का आणि त्या पेंडिंगमध्ये आहेत का, आहेत बघितलं, त्याच्यानंतर तुमचा लॅपटॉप बंद करा, तुमचा मोबाईल बंद करा. तुम्हाला परत जाऊन ते बघायचं नाही आहे. तुम्ही एकच ट्रेड जर घेत असाल तर तुम्हाला तो ट्रेड जाऊन डायरेक्ट बघायचा आहे मार्केट बंद झाल्यानंतर. मग एक तर तुम्हाला प्रॉफिट झालेलं असेल, नाही तर तुमचा स्टॉप लॉस हिट झालेला असेल, जे काही पण झालेलं असेल ते तुम्हाला मार्केट बंद झाल्यानंतर कळेल. चौथा जो पॉईंट आहे तो म्हणजे की तुम्हाला एक प्री मार्केट चेकलिस्ट बनवून ठेवायची. आता चेकलिस्ट काय असू शकते, त्या चेकलिस्टमध्ये हे 3 पॉईंट आहेत. सगळ्यात पहिले तर तुमचा प्लॅन जो बनवलेला आहे त्या ट्रेडसाठी तो तयार आहे का. दुसरी गोष्ट, तुमचा सेटअपचं कन्फर्मेशन, जो सेटअप तुम्ही फॉलो करताय त्या सेटअपचं कन्फर्मेशन तुम्हाला दिसतंय का. आणि तिसरी गोष्ट, त्याचा रिस्क आणि रिवॉर्ड जे आहे ते काउंट करा आणि मग तो ऑर्डर प्लेस करा. बस ही सिंपल गोष्ट तुम्हाला करायची आहे. पाचवा आणि शेवटचा म्हणजे ब्रेक रूल. एका ट्रेडमध्ये तुम्हाला प्रॉफिट झाला किंवा लॉस झाला, काही जर झालं, तर त्याच्यानंतर तो ट्रेड जेव्हा तुम्ही एक्झिट केल्याचा 5 मिनटं ते 10 मिनटं 15 मिनटं जे आहे एक ब्रेक घ्या. ट्रेड झाला, तुमच्या सेटअपवरून उठा, काहीतरी कॉफी पिताय कॉफी प्या, चहा पिताय चहा प्या, पाणी प्या, जे काय पण एनर्जी ड्रिंक, जे काय पण तुम्हाला खायचं असेल, थोडासा नाश्ता पाणी जे काय पण असेल ते करा आणि त्याच्यानंतर नेक्स्ट ट्रेडसाठी तुमच्या सेटअपवर परत या. तर असे सिंपल रूल आहेत ओव्हर ट्रेडिंग थांबवण्याचे आणि हे जर रूल तुम्ही फॉलो केला की तुम्ही कधीच ओव्हर ट्रेडिंग करू शकणार नाही. जर तुम्ही स्विंग ट्रेडिंग करता आणि तुम्हाला जर माहिती नाही की स्टॉक कसा शोधायचा आणि कशा पद्धतीने आपण त्याची प्लॅनिंग करायची, तर हा व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ जाऊन तुम्ही बघा. याच्यामध्ये मी डिस्कस केली आहे माझी एक स्ट्रॅटेजी आणि त्यामध्ये मी डिटेलमध्ये त्या सगळ्या गोष्टी ज्या आहे सांगितल्या आहेत. दुसरी गोष्ट, हा एक व्हिडिओ आहे, 13 नोव्हेंबरला मी एक ट्रेड घेतला होता आणि त्या ट्रेडमध्ये मी तो प्रॉफिट बुक केला आहे 45,000 रुपये. त्याच्या मागे काय सायकोलॉजी होती, कशा पद्धतीने तो स्टॉक शोधला, कशा पद्धतीने तो ट्रेड घेतला, हे सगळं मी या दोन्ही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर तुम्हाला जर स्ट्रॅटेजी बघायची असेल तर हा व्हिडिओ बघा, तो माझा ट्रेडचा ओव्हरव्ह्यू बघायचा असेल तर हा व्हिडिओ बघा, तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळून जाईल.
तर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करून जा, काय प्रश्न असतील कमेंट करून जा, नवीन असाल तर सबस्क्राईब करून जा. व्हिडिओ बघत राहा, शिकत राहा आणि कमवत राहा.